सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले, सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले. यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते. कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमुच्या मनात येते. एक साथ नमस्ते आमुच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते. एक साथ नमस्ते. शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी. एक साथ नमस्ते. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग. आपण बोलतोय क्रिसेंटनी आयोजित केलेल्या शिक्षक हो तुमच्यासाठी या समारंभाबद्दल. 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता आपण हा कार्यक्रम सगळ्या शिक्षकांसाठी केलेला आहे आणि हे या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता आणि भरपूर असा छान प्रतिसाद त्याला मिळालेला होता. अनेक शिक्षक आपल्याकडे आलेले होते, तर त्याबद्दलही आधी सांगा की मागच्या वर्षी एकंदरीत कार्यक्रम कसा झाला आणि या वर्षीची कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे. सो बेसिकली मॅडम, मागच्या वर्षी कार्यक्रम आयोजित करताना म्हणजे पहिलंच वर्ष होतं, मनात धाकधूक होती कसा कार्यक्रम करावा. आम्ही ओव्हरऑल फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आहोत, म्युच्युअल फंड हा कोर व्यवसाय आहे, तर लोक खरंच रिस्पॉन्ड करतील का असा सगळा कुठेतरी मनात द्विधा मनस्थिती होती, शंका होती. पण लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला, शिक्षक मंडळी तिथे आली आणि बेसिकली प्रयोजन असंच होतं की मागच्या वेळी आपण 3 प्रमुख वक्ते तिथे बोलवलेले. एक होते वारे गुरुजी, ज्यांचं खूप मोठं काम आहे, शिक्षक म्हणून खूप मोठं काम आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर बालाजी जाधव सर, हे जे साताऱ्याजवळचे आहेत, विजयनगर गावातले, तर ते होते जे 20 देशांच्या भाषा या विद्यार्थ्यांना शिकवतात. 20 देशांशी ते मुलांना जोडून देतात. आणि तिसरं जे व्यक्तिमत्व होतं त्या होत्या राधिका भोंडे मॅडम. या बेसिकली यांनी कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल अशी शाळा लोणावळ्यात 7 ते 8 वर्षांपूर्वी सुरू केली. कल्पना चावलांचे आई बाबा या शाळेच्या ओपनिंगला होते. तर असे 3 प्रमुख वक्ते या कार्यक्रमाला मागच्या वर्षी आपल्याला लाभले आणि त्यांनी त्यांचे अनुभव जेव्हा लोकांशी शेअर केले. आता हे शेअर केल्यानंतर म्हणजे याच्यात आनंदाची बाब काय मॅडम, 2 शिक्षक मंडळी जे आहेत वारे गुरुजी आणि बालाजी जाधव, हे अगदी खेडोपाडी छोट्या गावामध्ये, वारे गुरुजी तर 22 वस्तीचं गाव असणाऱ्या शाळेमध्ये शिकवतात, जे जालिंदर नगर नावाचं गाव आहे पाबळ नावाच्या एरियात. आणि बालाजी जाधव सर आदिवासी किंवा मेंढपाळ असणाऱ्या त्यांची मुलं जी आहेत त्या शाळेत तिथे त्यांच्याकडे येतात. तर आता ह्या सगळ्या मुलांना जर स्पेसमध्ये मोठं एज्युकेशन घ्यायचं असेल तर 6वी नंतरचं फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन हे कल्पना चावला स्पेस इंटरनॅशनल स्कूल लोणावळा इथे मिळणार आणि याचं व्यासपीठ हे आमचं क्रिसेंट म्युच्युअल फंडचं झालं. याच्या इतकं कार्यक्रमाचं समाधान कुठलंच दुसरं नाही. सो कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की शिक्षकांचं एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण व्हावी, तिथे नेटवर्किंग व्हावं. एक शिक्षक त्याची शिकवण्याची, विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धती कशी आहे ही दुसऱ्या शिक्षकाला जाणून घेण्याची संधी मिळावी आणि त्याला नव्यानं विद्यार्थ्यांना घडवण्याची देखील संधी मिळावी, हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे शिक्षक खास म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की सुदृढ झाला पाहिजे. सुदृढ म्हणजे आर्थिक सुदृढ झाला पाहिजे, तर ती पर्वणी त्याला मिळावी. म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून म्हणजे मी हे प्रत्येक शिक्षकाला आवाहन करेल की या कार्यक्रमाला डेफिनेटली या. कारण बेसिकली इन्व्हेस्टमेंट ही कशी असली पाहिजे, शिक्षकाने आर्थिक सक्षम कसं झालं पाहिजे, त्याचं ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल देखील मी त्या कार्यक्रमात पूर्ण डिटेल चर्चा करत असतो. हा देखील त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि होता. असं साधारणतः एकंदरीत त्या कार्यक्रमाचं मागच्या वेळेसचं स्वरूप होतं. श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर शिक्षक असाल, तुमच्या ओळखीत, तुमच्या आप्तेष्टांमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हायला सांगा.
शिक्षक हो तुमच्यासाठी जो ऑर्गनाईज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडने 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे हा समारंभ होणार आहे. याला सर्व शिक्षकांना मोफत प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं ID आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97 64 12 55 33 97 64 12 55 33 976412 5533. वाणी सर, आता जसं मागच्या वर्षी एक छान तुम्ही स्पीकर्स बोलवले होते, तसे यावर्षी कोण स्पीकर्स असणार आहेत? कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे? सो यावर्षी आपण 2 प्रमुख वक्ते ज्यांच्या मुलाखती आपण घेणार आहोत आणि ज्यांचा शिक्षक म्हणून मोठा सहभाग देशासाठी आहे असं मला जाणवलं. एक आहेत शिक्षिका मान्य सीमा शिंदे मॅडम. शिक्षिका आहेत, स्वतः जिल्हा परिषद शाळा जांभे इथे या शिकवतात आणि रेडिओच्या माध्यमातून मी हे सांगतो किंवा लोकांनी यांना बघितलं असेल, यांचे यूट्यूबचे बरेच व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते मुलांना शिकवतात, वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात आणि ज्यांनी मुलांना शिक्षणाचा आनंद आणखीन त्यांचा मुलांचा वाढतो आणि यामुळे मुलांची शिक्षणामधला इंटरेस्टही वाढलाय, शाळेमधली संख्याही वाढली असं त्या कायम सांगत असतात. तर त्यांचे विचार त्या तिथे त्या मुलाखतीद्वारे त्या मांडणार आहेत, जे शिक्षकांपर्यंत पोहोचावे. ॲट दी सेम टाइम दुसरे जे शिक्षक आहेत हे आहेत माननीय धीरज डोंगरे सर. हे शिक्षक आणि समाजसेवक अशा दोन्ही भूमिका निभावतात असं मला वाटतं. आदिवासी पाड्यावरची बरीच मुलं यांनी डेव्हलप केलेली आहेत, त्यांना उत्तम त्यांनी शिक्षणाची जाण दिलेली आहे आणि चांगलं घडवण्यात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे जेव्हा आदिवासी मुलांचा विचार होतो. तर असे दुसरे शिक्षक आपण तिथे प्रमुख मुलाखतीसाठी बोलवलेले आहेत. तर जी कोण शिक्षक मंडळी इथे येतील त्यांना या दोन्ही शिक्षकांच्या विचारांची पर्वणी ही ऐकायला मिळेल. त्याचबरोबर म्हणजे मी देखील एक मार्गदर्शक, फायनान्शियल प्लॅनिंग या अर्थाने त्याचं उत्तम जाण असणारा असं मी म्हणेल, कारण मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना शिकवण्याचाच प्रयत्न करत आलेलो आहे. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे कसं मिळवायचं, फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच्या आर्थिक विवंचनेवर मात करू शकता, या सगळ्या अर्थाने फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे याचे विचार तिथे सांगितले जाणार आहेत. अर्थातच तुम्ही जसं मगाशी म्हणालात, हा कार्यक्रम विनामूल्य आहे, पण येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने शिक्षक असल्याचा पुरावा बरोबर ठेवणं गरजेचं आहे. कारण खास शिक्षकांसाठीचा हा कार्यक्रम आणि म्हणूनच त्याला आपण टायटलच तसं दिलंय, शिक्षक हो तुमच्यासाठी. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सुरुची भोजनाचा देखील आस्वाद इथे आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल, तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी शिक्षक असतील तर त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे, शिक्षक हो तुमच्यासाठी, जो ऑर्गनाईज केलेला आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे सर्व शिक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक असल्याचं ID सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी व्हा. विचारांची जी काही देवाणघेवाण होईल त्याची तर मेजवानी अनुभवा, पण त्याचबरोबर कार्यक्रमानंतर सुग्रास मेजवानीचा सुद्धा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. आपल्या ओळखीतल्या शिक्षकांना सांगा, शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला जरूर बोलवा. शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले, सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले. यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते. कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमुच्या मनात येते. एक साथ नमस्ते अमुच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते. एक साथ नमस्ते. शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी. एक साथ नमस्ते. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.